नमस्कार मित्रांनो, हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि मी पोहोचलो आहे किल्ले रायगडला. सकाळी 8च्या दरम्यान तयार होऊन 8:30 वाजता मी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. किल्ले रायगड एक नयनरम्य दृश्य आणि खूप सारे इतिहास. 100 पायऱ्या चढल्यानंतरच खूप लढत बुरुजापर्यंत पोचल्यावर असं वाटलं की पूर्ण पाय भरून आले आहेत, चढायची ताकद नाही. तरीही मनात ध्यास होता की गड चढून पूर्ण करायचंच. खूप लढा बुरुजाच्या वर आल्यानंतर नयनरम्य दृश्य मी माझ्या मोबाईलमध्ये टिपलं. खूप म्हणजे मस्त वाटत होतं हा दृश्य. इथून वर चढायला सुरुवात केली आणि काही अंतर पुढं गेल्यानंतर आम्हाला खाली चुनबटी दिसली आणि गाढवे त्या चुनबटीकडे जाताना दिसली. ही जी गाढवे आहेत ती आता गड संवर्धनाचं काम करतात. गडाच्या खालून वर दगड आणि जे तयार केलेला चुना असतो तो वर घेऊन जायचं काम करतात. वाटेमध्ये आम्हाला लक्ष अकॅडमीची काही मुलं भेटली. त्यांच्या जोशामध्ये जोश मिळून आम्ही गड चढायला सुरुवात केली. मी आणि माझा मित्र गड चढायला सुरुवात केली होती आणि दोघे सोबतच गड चढत होतो आणि सोबत अकॅडमीची मुलं पण होती. 8:30 वाजता गड चढायला सुरुवात केलेली आणि आम्ही 9:30 वाजता महादरवाजाच्या समोर पोचलो. महादरवाजाच्या समोर आम्हाला थोडा वाईट प्रकार दिसून आला. जी लोक पाण्याच्या बॉटल घेऊन येतात त्यांनी कचरा असाच टाकून दिला आहे. कृपया हे लोकांनी करू नये. हा एक गडाचा महादरवाजा. इथे आम्ही तिकिटे घेतली आणि पुन्हा गड चढायला सुरुवात केली. हे आहे महादरवाजाचे दृश्य, जिथे खूप गर्दी जमा झाली होती तिकिटे घेण्यासाठी. महादरवाजाची रचना ही नागमोडी प्रकाराची असल्यामुळे त्याच्यावर शत्रू डायरेक्ट हल्ला नाही करू शकत होता. आजही महादरवाजा 7 वाजता नगाडे वाजल्यानंतर बंद केला जातो. महादरवाजावरचं आम्ही दृश्य टिपल्यानंतर थोडं अंतर वर गेलो. तिथं आम्हाला एक आजी भेटली. त्याने आम्हाला आपल्याबद्दल थोडं सांगितलं. आता लिटर बिटर झालंय, कोण लक्ष देतंय? पाणी आलं, भरतंय पाणी. आता ह्या पायऱ्यान तरी काही पाणी कमी नाही जाईल. आता म्हणजे आताच्या बांधलेल्या तटबंदीमुळे पाणी कमी जास्त वाढलं पाणी. पाणी बाहेर मार्ग नाही निघायला. म्हणजे आता इथून पाणी जायला जागाच नाही झाली. जागाच नाही. पहिली लोक कशी पाठवणा काढायची. पाणी पायऱ्यानं जास्त नसायचं. त्याच्यामुळे चला आणखी एक मिळाली तर. आणि हे तुम्हाला दिसतं हा आहे महादरवाजा. थोडा अंतर वर गेल्यानंतर आम्हाला हे कामगार दिसले जे दगड फोडून पायऱ्या बनवायचे काम करायचे. आणि हे ते दगड आहेत ती गाडवून घेऊन वर येतात आणि ह्या पायऱ्यांचं काम पूर्ण होतं. गडाच्या वरती गेल्यानंतर हे नयनरम्य दृश्य बघून गड चढल्याचं सार्थक आमच्या मनामध्ये निर्माण झालं. खूप 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 मस्त वाटते गड वर चढून. आणि हा आहे हत्ती तलाव. असं म्हणतात की गडावर जे 2 हत्ती होते त्यांना हितच पाणी पाजलं जात होतं. याबद्दल हिथं तुम्हाला सगळं काही डिटेलमध्ये आहे. गडाचा महादरवाजा चढून गडाच्या वर पोचल्यानंतर इथे मला एक मंदिर दिसते. गडाबद्दल थोडीफार माहिती इथं लिखित आहे, ती तुम्ही वाचून घ्या. होळीचा माळ, त्याच्या मागे दिसतोय तो नगारखाना. थोडं पुढं होळीच्या माळामधून इथून आतमध्ये आल्यानंतर हे आम्हाला बाजूला दिसते ही बाजारपेठ. इथं शिवकालीन जे बाजार भरत होता तो इथं भरत होता. इकडे हे दिसतं हे टकमक टोक आहे. इथून कडे लोटाची शिक्षा होत होती. बाजारपेठेतून पुढे आला तर इकडे जगदीश्वराच्या मंदिरकडे जाण्याचा रोड आहे. हे लांबून बघितलं तर मस्जिद सारखं वाटतं, त्याच्यामुळे त्याच्यावर हल्ले झाले नाहीत. बाजारपेठ बघून थोडं तर पुढे आल्यानंतर
त्या मला शाळेची काही मुलं दिसली, यांना बघून लहानपण आठवलं. त्याच्यानंतर आम्ही जगदीश्वराच्या मंदिराकडे वाटचाल चालू ठेवली. दोघंही जगदीश्वराच्या मंदिराकडे चालू लागलो आणि इथे तुम्हाला असे स्टॉल दिसतील. कृपया हेतूनच जे काही तुम्हाला घ्यायचे आहे ते घ्या आणि पाण्याच्या बॉटल या त्यांच्याजवळ तरी ठेवा, नाही तर तुमच्या बॅगमध्ये ठेवा. कृपया कचरा करू नका. जगदीश्वराच्या मंदिरकडे जाताना वाटेमध्ये आम्ही थोडेसे पेय घेतले. कसं आहे आता काय रिव्ह्यू काय देणार आहेस? काही नजर येतो की सांगितलं की तुम्हाला मग नक्की. गडावरती गवळी वस्तीतील काही लोक राहतात, त्यांच्याकडे तुम्हाला पिठलं भाकर मिळेल. नक्की ट्राय करा. हे आहे जगदीश्वराचं मागचं प्रवेशद्वार, ज्याच्या वरच्या साईडला भगवान गणेशांचं चित्र कोरीव केलेलं आहे. तिकडून प्रवेश केला. हे आहे जगदीश्वराचं मंदिर. जे तुम्ही बाहेरून बघितला तर तुम्हाला मस्जिदसारखं दिसेल, पण हे आतमध्ये शिवलिंग आहे. आणि आजूबाजूचा परिसर हा 1818मध्ये जी लढाई झाली होती त्यामध्ये पाडलं गेलं. महाराजांची केवढी दूरदृष्टी होती असेल. जर का मोगलांना हे मंदिर मस्जिदसारखं वाटलं तर त्याने हल्ला नाही करणार, या उद्देशानं महाराजांनी अशी कलाकृती बनवली होती. आजूबाजूचा परिसर पूर्ण नष्ट झालेला आहे. इथे नंदी आहे, तो नंदीही उद्ध्वस्त झालेला आहे, पण जगदीश्वराच्या मंदिराला धक्काही लागलेला नाही. जगदीश्वराचं मंदिर या ठिकाणी जगदीश्वराच्या मंदिराबद्दल माहिती देणारा एक शिलालेख आहे. तो तुम्ही पुढे थांबून वाचून बघा. इथं आम्ही थोडेफार फोटो काढले आणि त्यानंतर जगदीश्वराच्या दर्शनासाठी आतमध्ये गेलो. सकाळी 8:30 वाजता किल्ला चढायला चालू केला होता. त्यानंतर थोडं थांबत ताकदीच पहिला 50 पायऱ्या चढेपर्यंतच बस झालं होतं. माहीत नाही की त्या काळी लोक कसं ये जा करत होती, एवढं वेळा कितीतरी वेळा. आता आम्ही पोचलोय जगदीश्वराच्या मंदिरामध्ये. मी तुम्हाला दाखवतो. हे आहे जगदीश्वराचं मंदिर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये याची निर्मिती झाली. काही मुलांची सहल चालली त्याच्यामुळे गर्दी झाली. थोडं साईडून दाखवे. हा जगदीश्वराच्या मंदिराचा परिसर आहे. जेव्हा जेव्हा रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज येत होते त्या वेळी जगदीश्वराच्या मंदिराला नक्की भेट देत होते. त्यामुळे या जगदीश्वराच्या मंदिराच्या एका पायरीवर स्वतः जे रचनात्मक आहेत हिरोजी इंदळकर त्यांनी आपलं नाव कोरलं आहे. सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदळकर. हा जगदीश्वराच्या मंदिराचा परिसर. या पहिला भिंती होत्या, पण ज्या टाइमला इंग्रज आणि मुघल यांनी याच्यावर आक्रमण केले त्यावेळी ही काही वास्तू उद्ध्वस्त झाले. चला आता जगदीश्वराच्या मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूया. आनंदी उद्ध्वस्त झालाय. विचार करा की कलाकृती कशी होती असणार त्यावेळी.
असं म्हणतात की शंकराच्या पिंडीला कधी पूर्ण प्रदक्षिणा घालू नये, त्याच्यामुळे इथून लावलं. हे आहे जगदीश्वराचं शिवलिंग. चला मी पण दर्शन घेतो. फोटो तर घ्यायचा होता पण नाही घेऊ शकलो, गर्दी खूपच झाली आहे. त्याच्यामुळे आता बाहेर जाऊया. जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर बाहेर आला, इथून बाहेर यायचं. हे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. आणि मी मागे वर्णन केलेलं की हिरोजी इंदुरकरांनी हे मंदिर बांधलं त्या टाइमला राज्याभिषेकाच्या वेळी. महाराजांनी की हिरोजी इंदुरकरांना म्हटलं की तुम्हाला एवढा रायगड बांधला, तुम्हाला का होय. तर त्यावेळी रायगड तर बांधून पूर्ण झाला होता, पण रायगड पूर्ण झाल्यानंतर बक्षीस म्हणून शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुरकरांना काय हवंय हे विचारलं. त्यावेळी हिरोजी इंदुरकरांनी राज्याभिषेकाच्या वेळी जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर एक दगड बसवलेला नाही आहे, त्या दगडावर मला माझं नाव हवंय हे मागितले होते. आणि तेच हा दगड तुम्हाला दाखवतो. शेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदळकर. महाराजांना आश्चर्य वाटलं की एवढा गड स्वतः बांधून पूर्ण केले आणि मागून मागून मागितलं तर फक्त एका दगडावर डाव. असं का? त्यावेळी महाराजांनी इंदळकरांना विचारलं, अहो इंदळकर, एवढा गड बांधून पूर्ण केला पण मागून मागितलं काय, फक्त एका दगडावर नाव, तर असं का? त्यावेळी हिरोजी इंदळकरांनी उत्तर देताना बोलले की जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडावर याल तेव्हा तेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला नक्की जाल, आणि जेव्हा जेव्हा तुम्ही त्या जगदीश्वराच्या दर्शनाला जाल त्यावेळी नक्कीच तुमच्या पायाची धूळ त्या दगडाला लागेल. याने दगडाची धूळ माझ्या मस्तकावर, म्हणजेच माझ्या नावावर, म्हणजे माझ्या मस्तकावर तुमच्या धुळीचा अभिषेक करत राहील, आणि हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. हिरोजी इंदळकरांनी रायगड बांधून पूर्ण केला, आणि हा रायगड पूर्ण करण्यासाठी त्याने आपला वाडा, शेती सगळं काही विकलं. आणि त्यानंतर महाराजांकडे फक्त मागितलं तर हा एक दगड, आणि ज्याच्यावर त्यांचं नाव आहे. किती महान असतील त्यांनी. याबद्दल तुम्ही काहीतरी कमेंट करत. हाच आहे तो दगड. जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर मुख्य दरवाजाचे जे दरबार आहे त्याचे. आणि आता जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर आहे ही आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. महाराजांच्या समाधीजवळ आल्यानंतर काय बोलावं आणि काय नाही हेच नाही सुचत. महाराजांच्या समाधीच्या मागच्या साईडला, म्हणजे जगदीश्वराच्या मंदिराच्या दुसऱ्या स्टेप पुढे एक समाधी आहे.
थोडे म्हणतात की ही समाधी वाघ्या कुत्र्याची आहे, पण इतिहासामध्ये याचा उल्लेख नाही आहे. त्यामुळे ही समाधी सध्या वादग्रस्तच आहे. इकडे जाण्यासाठी परमिशनसुद्धा नाही आहे. जे खाली दिसते ती रहिवाशी वस्ती होती पहिला. आत्ता सध्या तिकडे जाण्यासाठी इथून रोड नाही आहे, पण साईडून आपण जाऊ शकतो त्या साईडला. खास करून कोणी तिकडे जात नाही, त्यामुळे आम्ही सुद्धा नाही जाऊ शकत. आत्ता एवढा टाईमसुद्धा नाही आहे, त्यामुळे आम्ही परत येतो महाराजांची समाधी. आम्ही परत चाललो आहे. शाळेची सहल आली आहे, त्याच्यामुळे जास्तच गर्दी आहे. महाराजांच्या समाधीसमोर कोणीही सेल्फी काढू नये कृपया. सेल्फी काढताना आपली पार्टी जी आहे ती महाराजांच्या समाधीच्या अपोजिट साईडला होती. ज्या राजाने आपलं संरक्षण केलं त्यांच्याकडे पाठ करून फोटो काढणे हे नक्कीच चुकीचं आहे. चला आपण आता परत जातोय. ते जगदीश्वराचं मंदिर, त्याच्या मागूनच चाललोय परत बाहेर. हा माझा पहिलाच व्लॉग व्हिडिओ आहे. ज्यावेळी मी सुरुवात केली तेव्हा काय बोलत नव्हतो मी, म्हणजे असंच व्हिडिओ बनवायचं आणि टाकायचं असं प्लॅन होतं. पण या मंदिरासमोर आलो त्यानंतर वाटलं की हां आपण काहीतरी बोलायला पाहिजे. बोलायला सुरुवात केली. जसं आम्ही मंदिरच्या त्या साईडला महाराजांच्या समाधीसमोर पोहोचलो, काय बोलावं काय नाही, कायच नाही सुचलं. जसं ऊर भरून आला, नाही सांगू शकत की तो एक्सपिरियन्स कसा होता. त्यासाठी तुम्हालाच इथे यावं लागेल. नक्की नक्की एकदा ना एकदा आयुष्यात एकदा तरी या जगदीश्वराच्या मंदिराला आणि शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाला नक्की भेट द्या. आपले मावळे महाराजांसाठी काय काय केलेत आणि काय नाही ते तुम्हाला सगळं काय समजेल रायगडावर लागलं. इमॅजिन करा, ही वास्तू 350 वर्ष होऊन गेली तरीही अजून एवढी मजबूत आहे. तर विचार करा की त्यावेळी कशी होती असणार. आत्ताची घरं 50 वर्ष वॉरंटी देतात, 50 वर्षानंतर तुमचं तुम्ही बघा, अजून तशीच्या तशी आहे. बाकीची साईडची जी वास्तू पडलेली आहे ती युद्ध हल्ले हे झाले त्याच्यामुळे पडलेले आहे. नाहीतर जर का युद्ध याच्यावर तोफगोळ्यांचा मारा झाला नसता तर जी वास्तू दिसते साईडून जी वास्तू दिसते ती तशीच्या तशी असते. सुमारे 1200 एकरमध्ये रायगड पसरलेला आहे. 1818 मध्ये जेव्हा इंग्रजांनी याच्यावर हल्ला केला त्यावेळी हाच रायगड 1818 नंतर इंग्रजांच्या हातामध्ये गेला. 1818 मध्ये इंग्रजांनी हल्ला केला त्यावेळी रायगड 11 ते 13 दिवस जळत होता. विचार करा, 11 ते 13 दिवस जळत होता म्हणजे नक्की किती काय काय इथे जळलं असेल. कित्येक वास्तू होत्या त्या उद्ध्वस्त झाल्यात. इथेही बघू शकता, इथेही कोणती तरी वास्तूच होती असणार. काही आता रायगड संवर्धन मधून होत आहे, जे आम्हाला इथून दिसतंय ते हा आहे नगारखाना. त्याच्या साईडला आहे ते आपला राजदरबार. ज्या मी राज्याभिषेकचा फोटो बघतो तो तिथलाच आहे. 11 ते 13 दिवस जळल्यानंतर सुद्धा रायगड असा आहे जणू ही वास्तू आत्ताचीच आहे. एक 100-150 वर्ष आधीची आहे असे वाटते. चला, इथून आता आम्ही जगदीश्वराच्या मंदिरकडून चाललोय बाजारपेठेतून पुढं होळीचे पठारातून
पुढं गेल्यानंतर नगारखान्याच्या जे मागे आहे ती आहे आपले राजदरबार. भेटू तिथं जाऊन. टकमक टोकाकडे जातोय, आडवाटेतून जातोय, त्याच्यामुळे आम्हाला रोड तरी माहित नाही नक्की जातोय ही वाट टकमक टोकाकडेच जाते की अजून कुठे हे पण माहित नाही आहे. तरी चाललोय. आजूबाजूला कोणीच नाही, आम्ही दोघंच चाललोय. आहेत पण तिकडे आहेत, कोणीच नाही आहेत जवळपास. अशा कित्येक वस्ती जिथे लोक येत नाहीत. हे पुढं आहे टकमक टोक, इकडं पुढं दिसतंय ते. आम्हाला तिकडे जायचं आहे. बघू आता रोड कुठून आहे. खूप कमी लोक येतात या वाटेनं. खरी मेन वाट तिकडून आहे जी हत्तीचा तलाव आहे तिथून आहे. सावकाश आहे. आहे की इकडनं वाट. चल तिकडं काटे असल्यामुळे परत फिरतोय. इथून वाट आहे. चल बा, फोन पकड. व्हिडिओ चालू आहे. मी चप्पल घेऊ नका, फक्त शूजच घ्या असं म्हणलं. आडवर चाललोय टकमक टोकाकडे. गडाच्या खालून तुम्हाला खूप काही मिळत असेल, पण तिकडून काही न घेता नक्की यांच्याकडून घेत राहा. कारण हे स्थानिक आहेत, काही गडाच्या खालून पण आणतात. त्यांच्याकडे दुसरं काही साधन वगैरे नाही आहे. जे काय आहे ते हे पर्यटकच. त्याच्यामुळे नक्कीच येताना खालून आणण्यापेक्षा यांच्याकडून थोडं तरी काही घ्या, म्हणजे त्यांनाही बरं वाटेल आणि त्यांचाही व्यवसाय चालत राहील. कडेलोटची शिक्षा जिथून होत होती त्याचे टकमक टोक. इतिहासामध्ये गणोजी शिर्के यांचा उल्लेख होतो, पण इतिहासात ठळक अशी बातमी दिली गेली नाही आहे. राजांशी विश्वासघात करणाऱ्यांना किंवा देशाशी, स्वराज्याशी जो कोणी विश्वासघात करत होता त्यांना या कडेलोटाची शिक्षा केली जात होती. कडेलोटची शिक्षा म्हणजे जो कोणी गुन्हेगार असेल त्याचे हातपाय बांधून त्याला गोण्यामध्ये म्हणजे पोत्यामध्ये, जे आपण रताळे वगैरे भरण्यासाठी जे पद्धतशी पोते वापरतो तशा पोत्यांमध्ये घालून ते पोत्याची पिशवी बांधून त्यांना इथून जे इथं थांबले आहेत इथून खाली फेकलं जात होतं. खाली फेकल्यानंतर आता त्यांना प्रश्न पडला असेल की पोत्यामध्ये का टाकलं जात होतं. तसंही टाकलं असतं तर चाललं असतं, पण तुम्हाला दाखवतो एक मिनटं. एवढ्या खाली पडल्यानंतर ते दिसतात ती घरं आहेत, एकदम छोटे छोटे दिसायला तुम्हाला. एवढ्या खाली पडल्यानंतर त्या माणसाची हाडं, मांस हे सगळीकडे पसरलं असतं. कडेलोटची शिक्षा झाल्यानंतर
त्याच्यावर विधिवत पूर्ण अंतिम संस्कार होत होते असा उल्लेख काही ठिकाणी आहे, पण होत होते की नाही याबद्दल काही नाही सांगू शकत. पण एवढं मी वाचलं आहे की कडेलोटची शिक्षा होताना त्यांना पोत्यामध्ये घालून टाकत होते, त्याच्यामुळे त्यांचे अवयव जे आहेत, हात पाय वगैरे, ते एकाच ठिकाणी राहतील, ते पसरणार नाहीत. कडेलोट टकमक आहे जिथे कडेलोट होत होतं. अजून मी पोहोचलो नाही आहे, अजून पुढं आहे, तिथं पोहोचून दाखवतो. चला आता मित्राला काही त्याचे गावचे मित्र भेटतात. मी पोहोचलोय टकमक टोकाजवळ, जवळपासच आहे. पोहोचतो. नाव नाही लिहिलं म्हणून इथं पोहोचलोय टकमक टोकाजवळ. इथून खालून इथून खाली कडेलोट केला जात होता. ज्यांना भीती वाटते त्यांनी इथून पुढे जाऊ नये. ज्यांना कुणाला भीती वाटते त्यांनी इथून पुढे येऊ नये. खूप घातक आहे जागा. इथून जर गेला तर परत हाडही मिळणं मुश्किल आहे, एवढं लक्षात ठेवा. ताकद दम आहे म्हणायचा. कडेलोटच्या लास्टच्या टोकापर्यंत आले. टकमकटुकचं एंड आहे. विचार करा, इथून जर खाली टाकले हाडही मिळणं मुश्किल. कडेलोटची शिक्षा ही स्वराज्यांशी राजद्रोह, देशद्रोह आणि राजांशी विश्वासघात केल्याबद्दल होत होते. कडेलोटाला मधून कुणाकुणाला शिक्षा झाली याबद्दल इतिहासाचं जास्त काही माहिती नाही आहे, पण काहींना नक्कीच झाले असणार, त्याच्यामुळे कडेलोट हा ठेवला होता. इथून खाली बघितल्यानंतर माझे श्वास फुलत आहेत. म्हणजे जर का तुम्ही कधी दरी खोऱ्यातून गेला नाही आहे तर तुमची हालत काय होईल याचे विचार करा. याने वारण्यावरून आलेत दोघं मिळून स्प्लेंडर घेऊन. फिरायचा शौक पाहिजे, बाकी काय नाही. बनवतो आता. आणि हे काका आहेत वयामध्ये, या वयामध्ये फिरायचं काम करायला. बरेच फिरले तसं सांगत आहेत, नक्कीच फिरले असतील. त्यांच्यामध्ये एवढी हिंमत आहे की त्यांनी ज्या ठिकाणी गेले ते ठिकाण बघा नुसतं. नाही होणार तुमची हिंमत. ही कडेलोटाची जागा कशी आहे नक्की. हा कचरा तेवढा करू नका. ज्यांच्या बॉटल तुम्ही आणला आहेत त्या ठिकाणी तरी टाका, जिथून घेतलाय तिथं तरी टाका, परत बॅगमध्ये तरी घेऊन जा. आमचे ज्या बॉटल आहेत त्या बॅगमध्येच आहेत, आम्ही घेऊन आलोय. चला मित्रांनो, टकमक टोक तर बघून झालंय. आता आम्ही जाऊया राजवाड्याकडे. तो आहे राजवाडा. जे तुम्हाला इथं दिसतंय ते आहे नगारखाना, जिथून नगारे वाजतात. आजही जेव्हा महाराजांच्या काळामध्ये नगारे वाजले, संध्याकाळी 7च्या दरम्यान नगारे वाजत होते. त्याच्यानंतर जो महादरवाजा आहे त्याचे दरवाजे, बाकीचे किल्ल्याचे दरवाजे हे सगळे बंद होत होते. तो नगरखाना किल्ल्याची सगळ्यात उंच जागा. आता तिकडे जाऊया, तिकडे भेटू.
वेळ कमी आहे त्याच्यामुळे पळत चाललंय. मला इथं पळावं लागणार. चला, काही वेळाआधी तुम्हाला काकांनी काकू दाखवलं होतं. त्यांचं वय 50, काकींचं वय 50च्या वरती आणि काकांचं वय 65. त्यांनी ह्या वयात अशा ठिकाणी हिंडत होते ज्या ठिकाणी इमॅजिन पण नाही करू शकणार की ह्या वयात असं फिरू शकतात. त्यांच्याशी बोलणं खूप भारी वाटलं. आता टकमक टुकाकडून चाललो आहे मी ह्याला नगरखान्याकडे. जाता जाता त्यांनी एक स्लाईसची बॉटल दिली. खूप बरं वाटतं त्याच्याशी बोलून. चला भेटू नगरखान्याकडे जाऊन. मित्रांमधून फिरण्याचा आनंद एक वेगळाच. शिवाजीराज जन्मला हो, शिवाजीराज जन्मला. लोक धाडते शिवराजा शिंकला. चौघांनी चालू केलं बनवलेलं. हे माळाचं होळीचं पठार. ज्याप्रमाणे आम्ही होळी पेटवतो तशी इथं होळीचा कार्यक्रम साजरा केला जात होता. ही जी मूर्ती आहे ही 1974 सालची आहे. याचं उद्घाटन हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते केलं गेलं होतं. होळीच्या पठाराच्या समोरच बाजारपेठ आहे. होळीच्या पठाराच्या बाजून हा रोड नगारखान्याकडे जातो, म्हणजेच आपल्या राजदरबाराकडे. हा आहे नगारखाना. इथं आजी नगाडे असतात, ज्याच्यानंतर संध्याकाळी 7च्या दरम्यान नगाडे असतात आणि त्यानंतर गडाचे दरवाजे जे आहेत ते बंद होतात. हे आहे राजदरबार. राजदरबाराचे काही फोटो. राजसदर राजदरबार. हा नगारखाना. ही जी जागा आहे ती या जागेवर गडाची सगळ्यात उंच जागा. ही नगारखान्याबद्दल थोडी माहिती आहे. याचा फोटो मी स्क्रीनशॉट ठेवेन. इथून थोडा एक व्ह्यू दाखवतो, तो बघून घ्या रायगडाचा. हा आपला रायगड. हा राजदरबार, राजसदर, जिथं
महाराज न्याय करायचे. इथे एक वेगळीच सायंटिस्टांना अजूनही समजलं नाही असं इथं हे राज सदर आहे. महाराजांची मूर्ती इथून तेवढ्या लांब आहे. तिथून जर का बोलले हळू आवाज जरी बोलला तरी हे लास्टपर्यंत इथपर्यंत ऐकू येतोय. त्याबद्दल तुम्हाला दाखवतोच. यात काय भेटू आतमध्ये. नगरखान्यामधून आतमध्ये सदरमध्ये चाललोय. राज सदर, राज दरबार, जिथं राजसभा भरत होता. आणि तुम्ही जो राज्याभिषेकाचा फोटो बघता तो इथलाच आहे. इथं 2 मजली इमारत होती जी आता पाडली गेली आहे. ज्याप्रमाणे राज दरबाराचा फोटो आहे, जो राज्याभिषेकाचा फोटो म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये आजकाल आहेच, तसा होता हा राज दरबार. आता थोडं पाडला गेलेला आहे. जेव्हा 1818 मध्ये इंग्रजांनी हल्ले केले त्यावेळी बराच रायगडचा भाग हा पाडला गेलाय. आणि जी इथे तुम्हाला महाराजांची मूर्ती दिसते, राजसिंहासन, हे 32 मन सोनेरी सिंहासन होतं पहिला, जे इंग्रजांनी लुटून घेऊन गेलेले आहेत. आता तुम्हाला इथलं जे साऊंड सिस्टम म्हटला तरी चालेल ते दाखवून. झुंजोन अवघ्याशी मारावे, मारिता मारिता घ्यावे, राज्य आपुले, देशद्रोही कितके कुत्ते, मारो निघालावे परते, देवदास पावती पत्ते, यतरती संशोध नाही, देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलुक बडवावा की बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी जय छत्रपती श्री संभाजी महाराज. जय भारत माता की जय. जय श्रीराम. जय जय श्रीराम. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे, सकल सुखांचा केला त्याग, सकल सुखांचा केला त्याग, मनोनी साधिले तयोग, मनोनी साधले तो योग, राजसाधनांची लगबग, राज्य साधनांची लगबग, कैसी केली, कैसी केली, याहुनी करावे विशेष, याहुनी करावे विशेष, तरीच मनवावे पुरुष, तरीच मनवावे पुरुष, या उपरी आता विशेष, या उपरी आता विशेष, काय लिहावे, काय लिहावे, शिवरायांशी आठवावे, शिवरायांशी आठवावे, गीता तृणवत मानावे, जीवित दृढ मानावे, लोकी परलोकी उरावे, इहलोकी परलोकी उरावे, कीर्तिरूपे कीर्तिरूपे, जयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांची आधारू, बहुत जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. पार्वती पतये हर हर महादेव हर महादेव हर महादेव. आस्तिक दो
गणपती गजपती भू अश्वपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार पंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम पार्वती पतये हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. आता जे तुम्ही गीत ऐकला हे गीत त्या गीतामध्ये एक रामदास स्वामींनी उपदेश दिलेला आहे संभाजी महाराजांना, संत रामदास. ते गीत महाराजांच्या सिंहासनासमोर चौघांचा ग्रुप आला होता. चौघांमध्ये आणि 4 जण ॲड झाले, 8 जणांचा ग्रुप तयार झाला. त्यांनी ही गीतं गायली, स्मृती गीत आहेत. फक्त 8 जणांनी हे गीत गायला चालू केलं, त्या जागी 100 ते 150 जण उपस्थित झाले. फक्त एका नावामुळे, छत्रपती शिवाजी महाराज. एवढंच नाही, तिथे एक लहान मुलगं बसलंय. ते मुलगं सुद्धा जय तरी म्हणत होता. जन्माला आल्यापासून महाराष्ट्रात किंवा कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की एवढं जरी लहान मुलांना ऐकलं, त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडणार राज्य जणू काय म्हणजे जन्माला यायच्या आधीपासूनच त्यांच्या धमन्यातील रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत. एवढे महान राजे होते आपले. चला भेटू पुढे. राजदरबारामधलं आणखी एक दाखवायचं होतं, ते तुम्हाला सांगतो. फक्त आता दाखवू शकत नाही, गर्दी खूप झाली आहे. जर गर्दीमध्ये शांतता असेल तर आवाज येतो. हे दाखवतो तुम्हाला. इथं आहे सिंहासन, जिथं आपले राजा बसत होते. दाखवतो. इथं हे पहिला सोनेरी सिंहासन होतं, जे इंग्रजांनी पळून नेलं असं म्हणतात. आणि नक्कीच नेलेत, नाहीतरी इंग्रजांनी आपला भारत लुटलाच आहे. इथून महाराज उपदेश देत होते. जे काही न्यायनिवाडा करायचं असं तिथून करत होते. शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे राजदरबारच्या एंडपर्यंत जो कुणी असेल त्याला तो आवाज जात होता. जर का तुम्ही नगारखान्याच्या दरवाजापासून कागद जरी फाडला तरी तो आवाज महाराजांच्या मूर्तीपर्यंत पोहोचणार. आणि महाराजा जे काही बोलतील, कितीही कमी आवाज असू द्या, तो एंडपर्यंत पोहोचणार. आजपर्यंत गोलगुमटामध्ये तुम्ही बघितलं असेल, ते साऊंड 7 हे होतात, ते होतात. त्याचा शोध लावले की साऊंड रिफ्लेक्ट होतो. पण इथलं जे आहे ते अजूनपर्यंत कुणालाही काही समजलं नाही. चला भेटू पुढे. पण मित्रांनो, आम्हाला असाच एक गाईड भेटला. चला ऐकू त्यांच्याकडून थोडंफार. महाराज आपले सिंहासनावरती असतात. जय त्यांनी तेवढं लांब थांबलेत तरी मला इथं आवाज येतोय. रायगड किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा, तो महादरवाजा सायंकाळी 5:30 वाजता दरवाजा बंद. आता आपण येथे रचना पाहिली, पैची घेतो.
राज्याभिषेकासाठी त्यावेळेस ते 6,000 प्रजा होती. मग या 6,000 प्रजेपैकी कोणी काही बोललं तर आवाज महाराजांना कसा ऐकण्यात आला आणि महाराज काही बोललेला आवाज आम्ही शिळे बोलले, या ठिकाणावरती एक इकोसिस्टीम म्हणून साधारण 50 वर्षांमध्ये बोलताना माहिती होती. मग त्यावेळेला लाईट माहीत काहीच नव्हतं. त्यावेळेस इकोसिस्टीम असा आहे, एका कोपऱ्यातून एक किसकी साधा कागद फाडला ते आवाज अजूनही देखील स्पष्टपणे महाराज त्या सिंहासनापर्यंत ऐकले. त्यावेळेस संपूर्ण ऐकतो आवाज ऐकला, पण तो आज गर्दी असलेला आवाज आपल्याला दाखवता नाही येत. शांतता असलेली आवाज स्पष्टपणे ऐकतो. जाऊया छत्रपती शिवाजी महाराज की जय. काही वेळा आधी तुम्हाला हेच बोललो होतो की जिथं कागद फाडला तरीही आवाज जातो, तेच गाईड सांगत होता. चला आता पुढे जाऊया. जिथं आता राणीचे इकडे जायचं आहे, राणी महल आहेत. तुम्ही या वास्तू बघू शकता. या वास्तू किती तोडल्या गेल्यात, किती भव्य आणि दिव्य वास्तू होती असणार ही महाराजांच्या काळामध्ये. इकडं पुढं पालखी दरवाजा आहे, जिथून महाराजांची पालखी येत होती. तिथं एक 7 मजली इमारत आहे, 2 मिनार होत्या. ते 7 मजली होते, आता फक्त 2 किंवा 3 मजली उरले आहे, ते पण दाखवेन. आहे राजवाडा, महाराजांचा राजवाडा. तुम्हाला एक फोटो मी ठेवेनच, तुम्ही वाचून घ्या. सगळा काही इतिहास मला सुद्धा माहीत नाही. गाईड घेतलो असतो, पण दोघांसाठी गाईड घेणं मला बरोबर नाही वाटलं. याच्याबद्दल जर काही मला कोणता व्हिडिओ भेटला तर मी माझ्या कॅप्शनमध्ये टाकेनच, तो तुम्ही बघून घ्या. इकडे याच्या मागे राणी महल असतील, बघू. वॉटर ड्रेनेज सिस्टीम. हे आहे तुपाच्या खाणी, धान्याच्या खाणी इथं आहेत. येऊन त्याच्यात थुकेत बसलेत. काय सांगायचं तर माणसांना. चल आता जे आहे त्याचा सुधार रायगड संवर्धन करतच आहे, पण आपणही थोडं जाणीव ठेवून किल्ल्यांचा सांभाळ केला तर खूप बरं होईल. भेटू लवकर. हे आहेत रायगडावरचे राणी महाल, जिथं महाराजांच्या ज्या 6 राण्या होत्या त्या राहत होत्या. महाराजांना एकूण 8 राण्या होत्या. पहिली सईबाई, ज्यांचं निधन रायगडाची निर्मिती आधीच झालं होतं. आणखी एक राणी, त्यांनी रायगडावर नसायच्या. अशा प्रकारे हा राणी महाल. इथं सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत, अजूनही आहेत, पूर्वीच्या काळाच्या पद्धतीनं होत्या. आता या वास्तू थोड्या खंडित झाल्या आहेत, नाहीतर त्यावेळी ही वास्तू किती चांगली होती असणार विचार करा. वरती छत वगैरे सगळं होतं इथं, आता नाही आहे. हे जेव्हा रायगड जाळला त्या टाईमला सगळं नष्ट झालेलं आहे. रायगड खूप समृद्ध होता. इकडं शौचालयाची वगैरे सुविधा आहे. मी 11 वर्ष आधी आलो होतो इथं. हे शौचालयाची सुविधा आहे. इकडं जे पूर्वीच्या पद्धतीने बनवले गेलेत ते शौचालय आहे. चला
इथं हा राणी दरबार, राणी महाल, जिथं राणी राहत होते. हे शौचालय, आंघोळीसाठी जागा वगैरे. आणि इकडं ही मागचा दरवाजा. एखाद्या लहान घरासारखी जिथली सगळी वास्तू आहे. छोटी छोटी 2 घरं, त्याच्यानंतर बाहेरला शौचालय. एकंदरीत पूर्ण सुविधा इथं आहेत. आता थोडं खंडित झालं आहे, पण पूर्ण सगळं काही व्यवस्थित आहे. हे आहे धान्य कोठार. महाराजांच्या काळी इथं धान्य साठवून ठेवलं जात होतं. त्याचे गाईड सांगत होते. हे 22 फूट. हे किती खोल आहे बघा. पूर्ण आतमध्ये. त्या ना त्याच्यात कसे म्हणजे पैसे लागतात लोक. पूर्ण पॅक आहे. पहिला याचा वापर महाराजांच्या काळी धान्य कोठा म्हणून होत होता, पण जेव्हा पेशवे आले त्यांनी याचा वापर हे नजरकैदेत ठेवण्यासाठी 7 दिवस नजरकैदेत ठेवायचं वगैरे सांगितले. त्याप्रमाणेच हे अष्टप्रधान मंडळ होतं, त्यांचे राजदरबार किंवा त्यांचे राजवाडे, अष्टप्रधान मंडळ त्यांचे. चला आता पुढे बघू. ही वास्तू किती भव्य आहे बघा. हा राणी महाल, हे पेशव्यांचे म्हणजे अष्टप्रधान मंडळ होतं त्यांचं. आणि तो राजवाडा, राजदरबार आणि नगारखाना. नगारखान्याची रचना तुम्हाला गेटवे ऑफ इंडियासारखी वाटते. माझ्या मागे जी वास्तू दिसते तुम्हाला, त्यांचे दगड एवढे मोठे आहेत. एखादा दगड तरी किमान 400 ते 500 किलो तरी आरामात जाईल, एवढे मोठे दगड आहेत. त्या काळच्या लोकांनी कसे बसवले असतील हा विचार करूनच अंगावर काटे आहेत. आजकालच्या लोकांना 20 किलोचा दंड उचलत नाही, पण ही जे मागे माझे दिसतात ती वास्तूचे दगड 250 ते 500 किलोचे आहेत. एवढे मोठे दगड आरामात बसवलेले आहेत. त्याचे कष्ट बघून खरंच हिरोजी इंदलकरांनी खूप उत्तम काम केलेलं आहे. या वास्तूला जगातलं 9वं आश्चर्य म्हटलं तरी चालेल. रायगड खूप फिरण्यासारखं आहे. खूप आहे रायगडवर फिरण्यासारखं. आम्हाला 1 दिवसात संपणार नाही एवढं रायगड, आणि 1 दिवस कंटिन्यू फिरणं हे कुणाला जमणार नाही. रायगड फिरण्यासाठी 2 दिवस पाहिजेत. टोटल 1200 एकरचा रायगड आहे. 1200 एकर 2 दिवस लागतात पूर्ण रायगड फिरायला. प्रॉपर गाईड घेऊन तुम्ही जर फिरलात तर तुम्हाला सगळं काही सांगेल गाईड. 1 दिवसामध्ये तुम्हाला थोडंफार सांगेल. प्रत्येक जागी भेट देणं पॉसिबल नाही आहे, पण तुम्हाला गाईड हे सगळं काही नक्की सांगेल. राजवाडा, आंघोळीसाठी जागा. महाराज इथं आपले महाराज आंघोळ करत होते. पुन्हा ते बाथटब धुतला जायचा, त्याच्यामध्ये पाणी स्टोअर करून म्हणजे पूर्वीचा आंघोळीचा ठिकाण. इकडे या तुम्हाला आता हिरकणीची स्टोरी आपण जाणून घेऊ. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बघा, आपण ज्या रायगड रोपे प्रकल्पाने गडावरती आलो तो हिरकणीच्या कडा आहे. हिरकणी पिक्चर स्टोरी सर्वांनी ऐकले का? बघत नाही का पिक्चर? तो हिरकणीचा कडा इथेच रायगडावर. पश्चिमेचा बुरुज आहे. हिरकणीची स्टोरी अशी आहे की रायगडावर राजधानी ती होती श्री शिव छत्रपतीची, आणि कथा सांगतो ऐका आधी. तेथील हिरकणी वसले होते गाव तलाशी, वाळुश्री या नावाचे. राहत होते गरीब कुटुंब तेथील. सांज सकाळी फिरा जात असे दूध घेऊन कडावरी. चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धाग्यावर. एके दिवशी दूध घालता हिरा क्षणभर विसावले. ध्यानी नाही आल्या तिच्या कधी सांजवेल. सूर्यदेव मावळते झाले
बंद गडाचे दरवाजे, मनात झाली हिरा म्हणाली, घरी ताने बाळ माझे, धावत जाऊन घरी मिळवून गडकरी खाली जाऊ दे म्हणे. गडकरी म्हणे नाही अनुज्ञा, शिवराय यांची आम्हाला, बालाचे आठवे रूप माय माऊली वेडी पिसी, धावत जाऊन कडा उतरून बाळाला ती खेळी. आतून हे धाडस पाहून महाराज स्तंभित झाले, यास साडी चोळी देऊन प्रेमेन गड्यावरतीच्या भूल बांधीला साक्षर आईच्या प्रेमाची ऐकू येते. सर कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता. गडावर दूध घालण्याची परंपरा चालू होती. दूध घातलं हातात काय मोहरा भेटल्या, बाजारपेठेत गेली व्यापार खरेदी करू लागली. गडावर चौघडे वाजले, हिरा मनात झाली, गडाचे दरवाजे बंद झाले. धावपळा गडकऱ्यांपाशी केली. गडकऱ्यांना करता विनंत्या, अहो गडकरी खाली जाऊ द्या म्हणा, माझं लेकरू रड रडातून राहिला. गडकरी म्हणतात नाही, आज्ञा शिवरायांची, आजची रात्र तू गडावरती काढ, मग तू सकाळी 6 वाजता तुझ्या लेकराला दूध पाजवण्यात. आता 5 मिनिटं गडावरती लागली, आजूबाजूला गिरगिर फिरू लागली. 100 एकरच्या पठार फिरली, पश्चिमेच्या कड्यावर गेली. पायातून चप्पल त्या पश्चिमेच्या कड्यावरती असली, कड्या कपाऱ्या धरत खाली उतरू लागली. अंगाला काटून तुला अंगाला कडा कपार ठुपत गेल्या. अव अंग फाटलं, रक्त वाहिलं, जीवाची पर्वा नाही केली. कडा उतरून धावत जाऊन बालाला घेतलं. त्यावेळी त्या मातेच्या हृदयाला सांगितलं. दुसऱ्या दिवशी गोष्ट राजाला समजले. राजा एक स्त्री कडा उतरू खाली गेले, ती दिसेनाशी झाली. 2 पहारेकरी गडाच्या पायथ्याला लावले. मातेला गडावरची आली. मातेला पूर्णपणे शरीर रक्त थांबून झालं. मातेला प्रश्न विचारला महाराजांनी, आई जशी तू काल उतरली तशी आता मला उतरून दाखवशील का? आई घाबरली. शिवरायांना म्हणाले नाही राजा, काळजी तिथून उतरून गेले ते एक बाळाची आई होती. आता मी उतरू शकत नाही, कारण इथे आता तर मला दरी दिसते. त्या क्षणी महाराजांनी विरोधीला सांगितलं, विरोधी जा त्या कडला तासान त्या कड्याचं नामकरण करा, हिरकणीचा बुरुज बनू बघा. म्हणून म्हणतात की कड्यावरती त्या बुरुज बांधीला साक्षर आईच्या प्रेमाची. ही कथा अजूनही ऐकू येते. तेथील हिरकणीचा बुरुज. आता आपण चौबीस बांधकामाची रूम पाहतोय. टांगसाल रिझर्व्ह बँक, पैसे छापण्याच्या ठिकाणी पूर्वी इथे कॉईन, नाणे, मुद्राक्षरी होऊन राजमुद्रा छापल्या गेल्या. सर्वांनी राजमुद्रा वाचली असेल तर राजमुद्रेवरती उल्लेख आहे की प्रतिप चंद्र लेखे व भरित विष्णू वंदिता शहा समोर शिवशेषा मुद्रा भद्राई राज. या राजमुद्रेचा अर्थ काय होतो की प्रतिप चंद्राच्या कोरेप्रमाणे श्री शहाजी राजांचा पुत्र छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचं स्वराज्य वाढते कलेप्रमाणे दिवसांदिवस वाढत जावं. तिथं श्रींची इच्छा होती. राजांची राजमुद्रा ही गडाची समोरची बाजू दाखवतो. तुम्हाला माहिती बोल समोरची बाजू आपण दाखवणार. ही गडाची समोरची बाजू. हे जे 2 स्तंभ पाहतो हा मनोरे स्तंभ. तर हा मनोरे स्तंभ म्हटला म्हणजे आता तर आपल्याला 2 मजली पाहायला भेटतो, परंतु 350 वर्षापूर्वी तो एकावर एक 7 मजली होती. 7व्या मजलीवरती पाण्याची टाकी होती. तांब्याने घडवलेली पाईपलाईन होती. प्रत्येकी महालात कारंगयुक्त पैठणी कापड मखमळीच्या गोंड्याने ते मनोरेचे प्रतीक सजवण्यात आले होते. साईडला तो विजयी स्तंभ. आपल्या राजाने कुठला गड किल्ला कुठला गडकोट स्वराज्याने. तर एकावर एक 7व्या मजलीवर जाऊन गवताची मुली भगवादेश फडकवला जायचा. याला विजयाचं प्रतीक विजयी स्तंभ असेल. विजय 7 मजली उंच होते सर. आणि हा 2 मजली. हा कुठले ते 2 मजली होते. तिकडे आपण जाणार आहे. ठीक आहे. समोर आता रेलिंग लावलं टोपाला होतं ना, तिकडे बघा टकमक टोप. छत्रपती शिवाजी राजांनी कुणालाही ढकललं. छत्रपती संभाजी राजांनी कुणालाही सोडलं. अनाजी पंत आणि सोनोपंतांना जी शिक्षा झाली ती रायगडावरती नाही. पालीमध्ये सुधागड किल्ल्याच्या टकमक टोकावरून सोनोपंतांना कडलोट झाला होता. सुधागड किल्ल्याच्या पायथ्याला आंबेत म्हणून गाव आहे. आंबेत गावाच्या होळीच्या मैदानावर अनाजी पंतांना हत्तीच्या पायाला तोडवण्यात आलं. रायगडावरचे जे टकमोटोक आहे ते पेशव्याने धान्य कोणाला कैदी म्हणून केलं. जो कोणी बहादर चुरी निवाडी करणारे 8 दिवस धान्य कोणाला कैद केल्याचं कबूल नाला पोटात भरून या टकमोक टोकावर कडलोट केला जातो. त्यामुळे तो कडलोट पॉईंट टकमोक म्हणतात. राजांचं स्वयंपाकघर मुक्त करण्यात आलं. बोला छत्रपती शिवाजी. हे 2 आहेत विजय स्तंभ जे 7 मजले होते. ही रायगडाची म्हणजे किल्ल्याची समोरची बाजू.
काय मस्त वस्तू होती आणि अजूनही आहे. आहे पालखी दरवाजा, जिथं महाराजांची पालखी आतमध्ये येत होती. पालखी दरवाजा. हे माझ्या मागे आहेत हे विजयस्तंभ. यात 2 मजली आहे. हे पहिला 7 मजली होते. त्याच्यावरती पाण्याची टाकी आणि तांब्याच्या पाईपानी सगळी सोय केली होती. याबद्दल मागे गाईडला सांगितले. पाण्याचे तलाव आहेत. अशा 11 तलाव आहेत रायगडावर. आता गड तर फिरून झालेला आहे. आता निघूया खाली. आम्हाला वेगळा तुमचं ब्लॉग चालतंय. कुठं आहे मित्र? न्यू ब्रो ब्लॉग हे विजयस्तंभाच्या समोरचा तलाव. या तलावाला खाली जायला पायऱ्या पण आहेत. आणि हे मासे. पाणी अजूनही किती स्वच्छ आहे. झऱ्याचं पाणी आहे. मासे. चला आता मी गड उतार होतोय. पुढचा प्रवास महाबळेश्वर. भेटू लवकरच. सकाळी या महादरवाज्यातून आम्ही एंट्री केली होती. आता तिथूनच चालत पायऱ्यांवरून गड उतार होतोय. त्याच्यानंतर मासाहेब जिजाऊंच्या समाधीस्थळी चाललोय पाचाडमध्ये. हे नयनरम्य दृश्य पावसाळ्यामध्ये किती मस्त दिसत असेल हे सगळं. सकाळी आम्हाला गड चढायला खालच्या दरवाजापासून इथं यायला बरोबर 1 तास लागला होता. आता रिटर्न जाताना बघू किती वेळ लागतो. खाली जाऊन भेटू. गड उतार होत आहे. मी आणि माझा मित्र चाललो आता. आता इथून पाचाडला जायचं प्लॅन आहे. पाचाडमध्ये मासाहेब जिजाऊंची समाधी आहे. तिथे मासाहेब जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेऊन नंतर महाबळेश्वरला जायचं प्लॅन आहे. निघूया. मध्ये मध्ये व्हिडिओ करत राहीन. गड उतार होतोय. भेटू लवकरच. आता मी गड पूर्ण उतरून संपवलाय. हा आहे पूर्ण रायगड. हे टकमकटोक याच्यामध्ये दरवाजा आहे आणि हे पूर्ण हा रायगड किल्ला. एवढं अंतर पूर्ण हे चालून पूर्ण करायचं आहे. आता आम्ही आलोय मासाहेब जिजाऊंच्या समाधी समोर. हे मासाहेब जिजाऊंची समाधी. आम्हाला येताना वाटेमध्ये मासाहेब जिजाऊंचा राजवाडा लागला. त्याची आता परिस्थिती बघितलं तर जाण्याच्या असं म्हणजे परिस्थितीमध्ये नाही आहे. खूप रान असं वाढलं आहे त्या वाड्यामध्ये. राजमाता जिजाऊंच्या समाधीबद्दल थोडक्यात माहिती. आत्ता आम्ही जस्ट विजिट केलं हे मासाहेब जिजाऊंची समाधी. आता इथून आम्ही चाललोय, निघतो इथून. इथून एका मित्राला भेटायचं आहे जो आमच्या साईडचाच आहे, पण इथं महाडमध्ये असतो सध्या. महाडच्या आसपास. आम्हाला एक्झॅक्ट लोकेशन माहीत नाही आहे, त्याच्याकडे चाललो आहे. तिथून आम्ही डायरेक्ट महाबळेश्वरला निघू. भेटू लवकरच.
त्याला मला तर 4 वर्षानं माझा मित्र भेटलाय. थांब ना. हा माझ्यासोबत आता रायडिंगला आहे आणि हा एकटा भेटलाय आता. ते 4 वर्षांचं भेटतो मित्राला. आता इथून आमचं प्लॅन तरी आहे महाबळेश्वरला जायचं, पण मित्र म्हणतोय की स्टे करायचं, बघूया काय काय होतं. जर महाबळेश्वरात निघलो तर परवापर्यंत म्हणजे गावी पोहोचेल. पुण्यावरून राईड चालू केले. रात्री 28 तारीखला रात्री आम्ही सुटलो होतो पुण्यावरून. 29 तारीखला पोचलो. 29 तारीखनंतर आपलं रायगड बघून झालं आहे. रायगडनंतर आता महाडच्या जवळ एक गाव आहे, त्या गावामध्ये हा आपला गावाकडचा मित्र असतो, त्याला भेटायला म्हणून आलो होतो. आता त्याला भेटून चाललो आहे, गावी चालतो डायरेक्ट. भेटू लवकरच. आता मित्राच्या घरी थोडं नाश्ता पाणी जेवण करून आम्ही निघलो आहे. आता इथून डायरेक्ट भिलार महाबळेश्वरला निघतोय. बघू. महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी खरेदी केली. महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी घेऊन आता साताऱ्यामध्ये येऊन जेवण करतो. 10:30 वाजले आहेत. आता इथून पुढचा प्रवास बेळगावपर्यंत. साताऱ्यापासून काही थोडं अंतर पुढं आल्यानंतर सातारा सिटीमध्ये या अतिथी फॅमिली रेस्टॉरंट म्हणून एक आहे. पेट्रोल पंप भारत पेट्रोल पंपच्या साईड शेजारीच आहे. जेवण एकदम कोल्हापुरी टाईप मस्त दिले आणि साताऱ्यामध्ये आहे तरी पण जेवण इथं मस्त भेटलं. आता परत हायवेवरून रायडिंग चालू होईल. अजून 233 किलोमीटर आहे. बघू किती टाईम लागतो. भेटू लवकरच. आता मी गडिंग्लजमध्ये पोहोचलो आहे. 2:30 वाजता गडिंग्लजमध्ये पोहोचलो. येताना एका खड्ड्यामुळे गाडी पंक्चर झाली आणि इथं आसपास कुठंही पंक्चरचं दुकान ओपन नाही. आता इथे शिकत बसलो. मित्र शोधतो. काय अंकल भेटलेत. बघू काय होतंय. 2.5 तास झालाय. गडिंग्लजमध्ये 3.5 तास शोधून आम्हाला पंक्चर कोणी काढून दिलं नाही. शेवटी देशी जुगाड करून आम्ही निघालो आणि गावाकडचे काही पहाटेचे दृश्य. गडिंग्लज, मेसरी आणि कोवाड करत आता आम्ही चाललो आहे सुंडीला. तिथं मित्राला सोडून मी माझा पुढचा प्रवास चालू केला. सकाळी 8 वाजता मित्राला सुंडी गावामध्ये सोडले. त्याच्या घरी थोडे चहा पाणी करून मी माझ्या घरी प्रस्थान केलं. चला, रायगडानंतर चालू झालेला प्रवास आता कंप्लीट झाला आहे. सकाळचे 8:30 वाजले आहेत आणि मी आत्ता जस्ट माझ्या घरी पोहोचलो. हे माझं घर. खूप अडचणी पण आल्या प्रवासात, तेवढीच एक्साइटमेंट पण होती आणि खूप मजा आली. स्वतःच्या घराकडे उद्याचं सुख एक वेगळं. चला, पुणे, रायगड, महाबळेश्वर, कोवाड, सुंडी करत मी माझ्या घरी पोहोचलो आणि माझा इथं ब्लॉग कंप्लीट झाला.